व्ह्यू बघा काय मस्त व्ह्यू आहे इकडे. आम्हाला कोकण करायला ट्रॅकिंगची गरज नाही लागत. बघू शकता वाटा किती बारीक आहेत बघा. गावात ही निराली पद्धत आहे आवाज मारण्याची. आज आम्ही धरण फुगवायला आलोय बघा. काय अशा प्रकारे आम्ही झाडं गोळा करतोय. झाडांची काय धरण फुगवायच्यासाठी लाकडं गोळा करतो आम्ही. अजून आहेत काय आहे हां हो 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 लाकडं लागतात धरण फुगवायला आम्हाला. अशी सर्व वाडीतली माणसं जमा होऊन आम्ही धरण फुगवण्यासाठी चाललेलो आहेत. अस्सल कोकणी माणूस आहे इकडे बघा. इथे खालच्या साईडला नदी आहे, मोठी नदी आहे. वरती कड्यावर गेल्यावर एक मोठं मंदिर आहे, ते तुम्हाला उद्या दाखवतो. सध्यापुरती हेच बघा. हे बघा वाटा बघा, नदीची वाट बघा. इथे खाली गेले नदी, मोठी नदी आहे खाली. का हो चल चल घेऊन येतो. ही बघा नदी. हे आता आम्ही इकडे पाणी जे वाहत आहे हे आता बंद करणार. हे असे आपल्या झाडांच्या फांद्याच्या यूज करून मग इकडे थोडं पाणी जमा होणार. सध्या तुमचं काय म्हणणं आहे, काय वाटतं तुम्हाला? हे आम्ही दरवर्षी करतो, असं नाही का कधी आम्हाला रेट भेटतं. हां सर्वेश तुला काय बनायचं आहे? सर्वेश लाजलेला आहे. त्याचं माझ्यामध्ये त्याचं पहिलं वर्ष असेल इकडे पाणी तुंबायला आलेलं. पहिलं वर्ष असेल ना तुझं? हां कसा अनुभव आहे तुझा सांग जरा. हां हे आपले केत्या शेठ हे कायमस्वरूपी गावाला बसलेले असतात. केत्या काय वाटतं तुम्हाला? मला काय वाटतंय, आता आम्ही दरवर्षी करतो, धरण फुगवतो. चाकरमाने आले की हे काम राहून जातं तेवढं, तेव्हा आम्ही येऊन करतो. हे बघा अशा प्रकारे हे धरण तुंबवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. काय मत आहे? हां हो हो जगबुडी नदीसारखं इकडे तयार करण्यात येणार आहे थोड्या प्रकारात. हे बघा ही अशी या प्रकारे इथून नदी आहे. वरून एकदम वरून चालू होते. तिकडे वरती कड्यावर एक देवीचं मंदिर सुद्धा आहे, ते बघूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो मी. ही अशी खालपर्यंत गेली आहे पूर्ण. आमचे म्हणजे जो गोलवली टप्पा आहे टॉप तिथपर्यंत ही नदी खाली गेली आहे. खूप लांब मोठी नदी आहे. हे आता नदीतल्या पात्रातले मोठे मोठे दगडी जमा करत आहेत. ते बघा इकडून दगडी काढून इकडे अशी
इकडे सपोर्टसाठी टाकत आहे मोठे मोठे दगड. तो बघा परत शेड बघा दगडा कशा जमा करतोय. अशा प्रकारे मोठ्या मोठ्या दगडी काढण्यात येत आहेत. हे बघा खूप सर्दीचे प्रयत्न चालू आहेत या लोकांचे, कारण पाण्याची लेवल एकदम डाऊन आहे आणि गणपती आमचे थोडे साईज थोडे 2.5 फुटापर्यंत आहे. पाण्याची लेवल कमी आहे त्यामुळे हे आम्ही सर्व दरवर्षीप्रमाणे हे करतो. खूप सर्दीचे प्रयत्न चालू आहेत. बघा दगड बघा किती मोठा आहे, कारण पाण्याचा सपोर्ट असल्यामुळे त्यामुळे आम्हाला इझी होतं. नंतर पोरांना हे एवढे म्हणजे दगडं साईडला त्यांना जमलं नसतं. बघा थोडा मोठा दगड आहे. सिद्धू आता ही टालं तोडण्यात येणार टालं तोडतोय. ही म्हणजे तालं आहेत ही अशी म्हणजे काय नको मला ते खोका तुझा. हे बघा हे सुद्धा आमच्या नदीत भेटतं. हे बघितलं शंखसारखं एक कोका बोलतात आमच्या गावात. ही अशी पानं तोडणार आम्ही तालं आणि ही अशी इकडे लावणार म्हणजे पाणी अडवलं जाणार. बघू तरी पानं कशी आम्ही घेतो इकडे. बऱ्याच प्रमाणात थोडं पाणी आलेलं आहे वरती. तिकडेच तुम्ही मूर्ती बघू शकता. काल 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालेलं होतं, तर माझ्यावरती तुम्हाला दिसत असेल ही मूर्ती. काली थोडी वरती दिसत होती, आता म्हणजे पूर्णपणे पाण्यातच गेली आहे. अजून हे पाणी ना म्हणजे या लेवलचं येणार आहे, हे जे शेवंत आहे त्या लेवलचं. हा बघा हे कशा दगड्या काढतो. बघा किती पानं जमा करून आम्ही घेऊन आणलो. आता सर्वेश का स्माईल देते तू सांग जरा मला, का हसतोयस का? आमचा भाऊ बघा कसं चालला आहे, वाट्या पाण्यातून चाललेला आहे. मॅन वर्सेस वाईल्ड. तुम्ही बघू शकता आता ही पाण्याची पातळी कुठल्या लेवलला होते आणि कुठल्या लेवलला आले आता. हे आता थोडं ते गवत आणलं आहे इकडे. हे जर जे आतमध्ये टाकलं आहे आणि तर म्हणजे याच्यावरून पाणी जाणार. हे जे गटाडासारखं दिसतं आहे त्याच्यावरून पाणी जाणार. तुम्ही बघू शकतात हे पूर्ण इथपर्यंत पाणी आलेलं आहे वर. बघू शकता तुम्ही आता म्हणजे कमरेपर्यंत आहे पाणी. थोडं अजून आतमध्ये थोडंसं आहे पाणी. सोडा माझ्या कोकणामध्ये तुम्ही